गुड मॉर्निंग मित्रांनो, जय श्रीराम। सकाळचे 5:30 वाजून गेलेत आणि आता वेळ झाली आहे माझी जॉबला जाण्याची। टाईम तर झाला आहे, पण बाहेर पडतो आहे पाऊस आणि त्याशिवाय आता मला रेनकोट घातल्याशिवाय पर्याय नाही आहे। आणि त्यानंतर आज आहे माझं वर्कआउटचं सेशन, तर घेतलं आहे प्री वर्कआउट, बनाना आणि चिप्स। तर भेटू आता सरळ जिममध्ये। सकाळचे 6:15 वाजले आणि आत्ताच जिमवरती आलो। आता माझी चालू झाली आहे शिफ्ट। चाललो आहे मी फ्लोअरला। बॉडीची कंडिशन भेटू वर्कआउटच्या टायमिंगला। तर वाजले 6:45। येताना खूप पाऊस पडत होता आणि त्यामुळे रेनकोटशिवाय काही पर्याय नव्हता। आणि आत्ता ऑलमोस्ट पाऊस नाही आहे। सकाळी 7 वाजता माझी एक ट्रेनिंग असते, अजून ती पण सुद्धा आलेली नाही आहे। त्यामुळे म्हटलं थोडीशी भूक लागेल तोपर्यंत म्हणलं खाऊन घेऊ। खूप दिवसांनी बनाना खातो। ऑलमोस्ट बनाना तर बंदच केले होते, अंडीसुद्धा बंदच आहे। आणि चिकन कधी तरी खातो, ते पण बाहेर गेलं तर। जसं रात्री काल जेवायला गेलो होतो तर मी थोडंसं चिकन ताट खाऊन आलो होतो। त्यामध्ये थोडंफार चिकन होतं, 2 भाकरी होत्या, भात आणि थोडंसं कांदा वगैरे। आणि त्यामुळे बाहेर कुठे जरी असेल तर क्वचितच खातो आहे, अदरवाईज आता सध्या तर सगळं बंदच आहे। त्यामुळे मिक्स रुटीन आहे आता माझं। थोडं रुटीन चेंज करायचा प्रयत्न करेन मी, कारण की रुटीन चेंज केल्याशिवाय काही पर्याय नाही आहे। आता तो डिसिप्लिनमध्ये जोपर्यंत येत नाही आपण तोपर्यंत आपल्यामध्ये इम्प्रूव्हमेंट काही दिसणार नाही आहे। चॅनल या पद्धतीतच चालू केलं आहे की ॲटलिस्ट थोडासा डिसिप्लिन यावा माझ्यामध्ये। आणि डेली काहीतरी अपडेट करायचं असेल तर थोडासा डाएट वगैरे रुटीनमध्ये लागेल। चला तर बनाना खातो आणि जातो फ्लोअरला। सकाळचे 11 वाजून गेलीत आणि शिफ्ट संपली आहे माझी आणि आत्ता चालू करतो आहे वर्कआउट। तर आज करणार आहे वर्कआउट चेस्ट, शोल्डर, ट्रायसेप। तर 3 मसल एकत्र करणार आहे आणि वर्कआउट झाल्यानंतर भेटू।
नमस्कार. दुपारचे 1:45 वाजलेत आणि वर्कआउट झाला आहे माझा. तर आज वर्कआउटमध्ये केलं आहे मी 500 स्किपिंग केले, त्यानंतर जोर मारलेत, पुलअप्स मारलेत, असिस्ट, त्यानंतर डिक्लाइन बेंच, इन्क्लाइन बेंच, पेगडेक, ओव्हरहेड प्रेस, त्यानंतर लॅटरल रेजिस, त्यानंतर बॅक टिप्स केलेत मशीनवरती, त्यानंतर मारलेत केबल एक्सटेन्शन आणि केबल पुश डाऊन, आणि त्यानंतर थोडे ॲप्स केलेत. बस एवढंच केलं आहे आज. आणि त्यानंतर आता आफ्टर वर्कआउट एक बनाना खातो, घरी चाललो आहे. बघू जाता जाता महादेव मंदिरला जायचं आहे. आज शेवटचा सोमवार आहे, त्यामुळे मंदिरला जाऊन सरळ घरी जाय. बाय. चलिए चलिए बाहर आइए, बाहर आइए. जल्दी सो गए, बाहर आइए. तर मित्रांनो, दुपारचे 3:30 वाजलेत आणि घरी यायला खूप वेळ झाला आहे, कारण की महादेवाला गेलो होतो. आज शेवटचा सोमवार होता आणि येता येता मग बाहेरूनच खाऊन आलो मी. आणि किरकोळ सामान आणायचं होतं, शेंगदाणे चिप्स, साखर, थोडंसं तेल आणि दूध. तर आता थोडंसं घरातलं काम आहे, ते थोडंसं आवरतो आणि त्यानंतर मग परत भेटू संध्याकाळी. बाय. संध्याकाळचे 5:45 वाजलेत आणि आता ठेवला आहे चहा, कारण की खूप वेळ झाला आहे जिमला जाण्यासाठी. संध्याकाळी भेटू. बाय. नमस्कार मित्रांनो, रात्रीचे वाजलेत 11:15 आणि जस्ट आत्ताच एक 15-20 मिनटं अगोदर घरी आलो. 11-11:15 वाजता सुट्टी झाली माझी. थोडेसं गप्पा मारत बसलो होतो, त्यामुळे झाला थोडंसं घरी यायला वेळ. आणि आता घरी येऊन पितो एक ग्लास दूध. दुपारचं संध्याकाळचं रात्रीचं जे डिनर आहे ते जिमवरतीच केलं मी. वरण भात आणि एका क्लायंटनी मोमोज आणून दिले होते, ते मोमोज खाल्ले. आणि तर हा आजचा माझा पूर्ण दिवसचा शेड्यूल होता. आणि इथेच आजचा ब्लॉग मी थांबवत आहे. उद्या परत भेटू आपण सकाळी 5 वाजता. तोपर्यंत गुड नाईट. जय श्रीराम. भेटू उद्या. बाय.